नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जो पायथन प्रोग्राम बघणार आहोत त्याचे एम आहे काउंटिंग व्हाईट स्पेसेस इन अ स्ट्रिंग, म्हणजेच दिलेल्या स्ट्रिंगमधील व्हाईट स्पेसेस म्हणजेच मोकळ्या जागा मोजणे. ठीक आहे, तर सर्वात प्रथम आपल्याला एक व्हेरिएबल घ्यावं लागेल. समजा त्याचं नाव आहे str1 आणि त्यामध्ये मी एक स्ट्रिंग स्टोअर करते. सपोज पायथन प्रोग्रामिंग. ठीक आहे, तर इथे आपण बघू शकतो की या स्ट्रिंगमध्ये एकच व्हाईट स्पेस आहे, तर ती आपल्याला काउंट करायची आहे. तर आपल्याला माहिती आहे की स्ट्रिंगचे एक फंक्शन आहे दॅट इज काउंट. तर काउंट या फंक्शनसोबत आपण जी आर्ग्युमेंट देतो ती आर्ग्युमेंट किंवा सबस्ट्रिंग तो सबस्ट्रिंग दिलेल्या स्ट्रिंगमध्ये मॅच केला जातो आणि त्याचं ऑकरन्स हे मोजले जातं आणि आउटपुटला आपल्याला त्या सबस्ट्रिंगचं ऑकरन्स हे आउटपुटमध्ये मिळतं. तर आपण हे डायरेक्टली युजरला प्रिंट करणार आहोत. प्रिंट आपल्या स्ट्रिंगचं नाव व्हेरिएबलचं नाव str1 आणि फंक्शनचं नाव आहे काउंट. आता आपल्याला काय काउंट करायचं आहे, तर आपल्याला काउंट करायची आहे व्हाईट स्पेस. तर स्ट्रिंग असल्यामुळे इथे डबल कोटेशनमध्ये आपण स्पेस देणार आहोत. ठीक आहे, तर ही स्पेस दिलेल्या स्ट्रिंगमध्ये किती वेळेस आली ते आपल्याला काउंट हे फंक्शन आउटपुट देणार आहे. तर आपण आपला प्रोग्राम एक्झिक्यूट करूया. तर इथे आउटपुटमध्ये आपण बघू शकतो की आपल्याला बरोबर एक व्हाईट स्पेस त्याने आउटपुटमध्ये दिलेली आहे. सपोज मी इथे अजून व्हाईट स्पेसेस वाढवते, 2, 3 आणि समजा 4. ठीक आहे, तर एक्झॅक्टली 4 ठिकाणी ही व्हाईट स्पेस इथे मॅच होते. तर हा काउंट फंक्शन काय करणार, हा पूर्ण स्ट्रिंग जो str1 व्हेरिएबलमध्ये जो आपला पूर्ण स्ट्रिंग स्टोअर आहे तो स्कॅन करणार आणि प्रत्येक वेळेस ही व्हाईट स्पेस जी आहे ती मॅच करणार आणि ती काउंट करणार. तर इथनं सुरुवात केल्यावर आपल्याला इथे बघू शकतो आपण टोटल 4 व्हाईट स्पेसेस मिळतात, 1, 2 आणि 3 आणि 4. ठीक आहे, तर आता आपण याचं आउटपुट बघूया. तर टोटल आपल्याला 4 व्हाईट स्पेसेस इथे आउटपुटमध्ये मिळाल्या. अशा प्रकारे आपण दिलेल्या स्ट्रिंगमधील व्हाईट स्पेसेस या काउंट करू शकतो. तर आजचा आपला दुसरा प्रोग्राम आहे काउंटिंग स्पेशल कॅरेक्टर्स इन अ स्ट्रिंग, म्हणजे दिलेल्या स्ट्रिंगमधील स्पेशल कॅरेक्टर्स काउंट करणे. स्पेशल कॅरेक्टर्स म्हणजे कोणते, तर @ हॅश, $, पर्सेंटेज, स्टार, त्यानंतर ब्रॅकेट्स, हे सगळे स्पेशल कॅरेक्टर्स आहेत. तर दिलेल्या स्ट्रिंगमधील स्पेशल कॅरेक्टर काउंट करणे. तर यापूर्वी आपण एक प्रोग्राम बघितला होता काउंटिंग वॉवेल्स अँड कन्सोनंट फ्रॉम द गिवन स्ट्रिंग. तर त्यातलं जे लॉजिक आपण वापरलेलं होतं तेच लॉजिक आपण या प्रोग्राममध्ये सुद्धा वापरणार आहोत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, एक फंक्शन डिक्लेअर करणार आहोत. तर फंक्शन डिक्लेअर करण्याकरता कीवर्ड आहे def. फंक्शनचं नाव देऊया आपण काउंट स्पेशल कॅरेक्टर. ठीक आहे, सो काउंट _sp_ कॅरेक्टर कॅर, आणि त्यामध्ये आपण सपोज एक व्हेरिएबल घेऊया str1. तर या व्हेरिएबलमध्ये आपला ॲक्च्युअल टेक्स्ट ज्यामधले स्पेशल कॅरेक्टर्स जे आपल्याला काउंट करायचे आहे तो कॅप्चर होणार. ठीक आहे, आता आपण इथे जो व्हेरिएबल घेणार आहोत सपोज स्पेशल कॅरेक्टर. ठीक आहे, ज्याप्रमाणे आपण वॉवेल्स आणि कन्सोनंटमध्ये एक लिस्ट डिफाईन केली होती तसं आपण इथे एक व्हेरिएबल घेतला आहे आणि त्या व्हेरिएबलमध्ये मी सगळे स्पेशल कॅरेक्टर स्टोअर केलेले आहे. ठीक आहे, आता सेम एक काउंटर व्हेरिएबल आपण घेतला काउंट =0. ठीक आहे, त्यानंतर आपण इथे फॉर लूप चालवणार फॉर i in आपला जो स्ट्रिंग आहे व्हेरिएबल ज्यामध्ये आपला स्ट्रिंग स्टोअर होणार आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये आपल्याला इटरेट करायला लागेल आणि इथे कंडिशन की इफ i in आपल्या व्हेरिएबलचं नाव ज्यामध्ये आपले स्पेशल कॅरेक्टर सेव्ह आहेत
ते व्हेरिएबल आहे SP_character. ठीक आहे. आणि सपोज आपल्या दिलेल्या स्ट्रिंगमधला कॅरेक्टर या स्पेशल कॅरेक्टरशी मॅच झाला. ठीक आहे, कंडिशन ट्रू झाली, त्या केसमध्ये आपण काय करणार, आपला काउंटर व्हेरिएबल हा 1 नी वाढवणार. ठीक आहे. आणि फायनली ॲट द एंड ज्यावेळेस हा फॉर लूप आपला एंड होईल, सगळे कॅरेक्टर आपल्या स्ट्रिंगमधले स्कॅन होईल, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, त्या काउंटरची व्हॅल्यू रिटर्न करायची. तर इथे कीवर्ड येईल रिटर्न आणि आपल्या व्हेरिएबलचं नाव काउंट. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की इथे एक टेक्स्ट आपल्याला इनपुट करायचं आहे, ज्यामध्ये थोडे स्पेशल कॅरेक्टर्स असतील. ठीक आहे. तर आता मी इथे एक टेक्स्ट नावाचा व्हेरिएबल घेते, ज्यामध्ये आपला दिलेला स्ट्रिंग सेव्ह असेल. सपोज मी हा स्ट्रिंग घेतलाय. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे की हा स्ट्रिंग मला या फंक्शनमध्ये पाठवायचा आहे. तर आपल्या फंक्शनचं नाव काय आहे, काउंट SP_character, आणि यामध्ये हा व्हेरिएबल जाईल ज्या माझा स्ट्रिंग स्टोअर आहे. तर टेक्स्टमध्ये आपल्या हॅलो, हाऊ आर यू, स्पेशल कॅरेक्टर्स 1 2 3 हा सगळा टेक्स्ट मी या फंक्शनला पाठवला, तो str1 मध्ये कॅप्चर होणार. ठीक आहे. त्यानंतर हे 2 व्हेरिएबल इनिशियलाइज झाले, आपला फॉर लूप चालेल. फॉर लूपमध्ये फॉर आय इन str1. आता str1 स्कॅन व्हायला सुरुवात होईल. सर्वात पहिले HELLO, आणि ज्यावेळेस हा एक्सक्लेमेटरी मार्क येईल त्यावेळेस आपल्या काउंटरची व्हॅल्यू ही 1 नी वाढेल. ठीक आहे. अशा पद्धतीने पूर्ण फॉर लूप एंड होईपर्यंत जितके स्पेशल कॅरेक्टर्स इथे आलेले आहेत, ठीक आहे, ते काउंट या व्हेरिएबलमध्ये आपले स्टोअर होणार. आणि ॲट द एंड आपल्याला ही काउंटची जी व्हॅल्यू असेल, काउंटमध्ये स्टोअर झालेला जो नंबर असेल तो रिटर्न होईल. पण तो रिटर्न झालेला नंबर आपल्याला कसा मिळेल, तर तो रिटर्न झालेला नंबर आपल्याला एका व्हेरिएबलमध्ये घ्यायला लागेल. त्याचं नाव सपोज आपण दिलं रिझल्ट. ठीक आहे. तर ही काउंट व्हेरिएबलमध्ये असलेली व्हॅल्यू तो रिटर्न करणार, आणि ती व्हॅल्यू आपण इथे इक्वल टू साईन दिलेलं आहे, तर ती आलेली जी व्हॅल्यू आहे ती रिटर्न होऊन या रिझल्ट या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार. ठीक आहे. तर फायनली आपण युजरला काय डिस्प्ले करणार आहोत, प्रिंट. ठीक आहे, रिझल्टची व्हॅल्यू. ठीक आहे, रिझल्टची व्हॅल्यू. ठीक आहे. तर आपण आता हा प्रोग्राम एकदा एक्झिक्यूट करून बघूया. ठीक आहे. तर टोटल 7 आपल्याला स्पेशल कॅरेक्टर्स इथे दिसतात. एक्सक्लेमेटरी मार्क, क्वेश्चन मार्क, त्यानंतर हॅश, 2 स्टार, टिल्ट सिम्बॉल आणि परत एक्सक्लेमेटरी मार्क. किती झालेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. नंबर्स काउंट होत नाहीत कारण हे स्पेशल कॅरेक्टर नाही आहेत. या लिस्टमध्ये जे दिलेले आहेत तेवढेच स्पेशल कॅरेक्टर्स आपले काउंट होणार. तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या स्ट्रिंगमधील स्पेशल कॅरेक्टर्स हे काउंट करू शकतो. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.